तर तिकडे नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या बाहेर हा बंदोबस्त असेल, याचा आढावा घेऊयात। नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त प्रत्येक मतमोजणीच्या केंद्रावर तैनात करण्यात येतो आहे। मतमोजणी केंद्रावर पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त असेल। विधानसभा मतमोजणीसाठी शहरातील मतमोजणी केंद्रावर 2000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त आहे। या व्यतिरिक्त स्ट्रायकिंग फोर्स, सीएपीएफ, क्विक रिस्पॉन्स टीम, राज्य राखीव पोलीस बंदोबस्तासह प्रत्येक मतमोजणी केंद्रावर दंगल नियंत्रण पथक देखील तैनात असेल। मतमोजणीनंतर गैरकृत्य करणाऱ्यांवर जागेवर कारवाईचा इशारा पोलीस विभागानं दिला आहे। प्रत्येक फेरीनंतर जे आमचे ऑब्झर्व्हर आहेत त्यांचे मान्यतेने पडताळणी करून निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवार न्याय मिळालेल्या मतांची आकडेवारी घोषित करणार आहे। ह्याच्या एक स्पेसिफिक फॉर्मॅट असते, त्या फॉर्मॅटवर सही केल्यानंतरच तो औपचारिक दृष्टीने तो मतमोजणीचा आकडा फायनल आहे असा ग्राह्य धरण्यात येईल। नाशिकमधील 15 ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून प्रत्येक विधानसभा निहाय मतमोजणीच्या केंद्रावर 14 टेबल असतील। यात 4 अधिकाऱ्यांसह कर्मचारीही उपस्थित असतील। याबरोबरच ट्यूबलायझेशन पथकासह निवडणूक निर्णय अधिकारी यांची या सर्व प्रक्रियेवर करडी नजर असेल। नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा उशिरा लागू शकतो, कारण या ठिकाणी 30 फेऱ्या होणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।